तर मित्रांनो, आपण आपलं चिकन थोडंफार शिजलं आहे, तसं आपण त्यात टाकू कोथिंबीर व्यवस्थित टाकू. नमस्कार मित्रांनो, कोकणचे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे खूप थंडी आणि रात्रीचे वाजले 10. तर आज आमचं असं प्लॅनिंग झालं आहे की थोडं काहीतरी वेगळं करूया. तर आज आम्ही बनवणार आहोत मटक्यामध्ये चिकन. तर कसं बनवणार ते ह्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. चला. तर मित्रांनो, आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. तर सर्वात आधी कांदा कापून घेऊया. आता कांदा कापून झालाय, तसं आता आपण टोमॅटो कापून घेऊया. कांदा आणि टोमॅटो कापून झालाय, आता आपण कोथिंबीर कापूया. आता सर्व कापून झालेलं आहे, तसं आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या रेसिपीसाठी काय काय लागणार ते पहा. तर सर्वात आधी आलं लसूणची पेस्ट आहे आणि त्यात कोथिंबीर पण थोडी मिक्स आहे, पण नाही कापलेली कोथिंबीर आहे. ही 4 लसणाच्या कळ्या, कांदा, टोमॅटो आणि थोडंसं चिकन. तर सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करू मसाल्याने. तर सर्वात आधी आपण हा चिकन मसाला वापरू. थोडासा चिकन मसाला आणि हा थोडासा ॲव्हरेस्ट चिकन मसाला आहे, तो पण थोडासा टाकू. हे सगळं झालं. आता हा आहे आपला गगनगिरीचा मिरची पावडर. ही मिरची पावडर थोडीशी टाकू, त्याच्याकडून तिखट जास्त लागेल. आणि मग त्यात थोडीशी हळद टाकू. थोडीशी हळद आहे, हळद झाली. मग आपण हे थोडंसं चिमूटभर मीठ टाकू आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ह्याला आता 4 ते 5 मिनिट होऊ दे. आपण तोपर्यंत दुसऱ्या तयारीला लागूया. तर मित्रांनो, आपली आग पण व्यवस्थित पेटलेली आहे. तर सर्वात आधी ही मडकी आहे, ही मडकी आपण चुलीवर ठेवू. व्यवस्थित चुलीवर मडकी ठेवू, ती घालेल. तेल व्यवस्थित टाकलेलं आहे. तसं आता सर्वात आधी थोडासा कांदा, तर मित्रांनो, आता कांदा भाजलेला आहे, तसं आता त्यात टाकूया टोमॅटो. टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, आता टोमॅटो पण भाजलेला आहे. तिथे आपण साबूत काय आहे लसणाच्या, ते 4 लसणाच्या काय टाकूया. साबूत काय वेगळीच टेस्ट येते आणि कसं टाकलं हे पण व्यवस्थित भाजून घेऊ. तर मित्रांनो, आता सगळं आपलं ते भाजलेलं आहे. सातचं आपण त्यात टाकूया आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स आहे, ती व्यवस्थित टाकून भाजून घेऊया. आता सगळं भाजलेलं आहे, तसं आपण मॅरिनेट केलेले चिकन आतमध्ये टाकूया. चिकन आतमध्ये टाकलं असून काय वेगळाच सुगंध सुटला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळे असे व्हिडिओ बघायला भेटतील. तर मित्रांनो, 10 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण बघूया झाकण उघडून चिकन झालंय की नाही. तर हे पहा, झाकण तर ओपन केलंय, एकच नंबर वास येतोय आणि व्यवस्थित शिजलं असं वाटतंय. आता व्यवस्थित धुवून बघूया.
तर आपल्या चिकनाला खूपच पाणी सुटलं आहे, म्हणून आता थोडं उघडं ठेवूया, त्या पाणी आटू दे. चिकन बघा मित्रांनो कसलं वाटतंय आणि मडक्यातलं काय एकच नंबर. मित्रांनो चिकन तर बनलंय, पण डिश आणायला विसरलो, म्हणून आता ही पानं काढत आहे. पानं अशा प्रकारे आपण काढून घेऊ, व्यवस्थित सोडून पानं काढून घेऊ आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे एक पान काढलेलं आहे आणि हा जो कुडा आहे, ह्या कुड्याची पण पानं आपल्याला वापरायला भेटतील. तर 2 पानं आपल्यासाठी बस आहे. तर घेऊन चलो आपण चिकन खाऊ. तर फायनली मित्रांनो आपलं चिकन झालेलं आहे. तर सर्वात आधी मडकी आहे ती आपण चुलीच्या खालते उतरू आणि थोडंसं चिकन टेस्टसाठी बाहेर काढू. बाहेर तर एकच नंबर मित्रांनो थंडी आहे, चुलीपाशी बसून तर एकच नंबर वाटतं आहे. आणि दूर बघा कसला येतोय मग. तर हे बघा मित्रांनो चिकन आपलं. तर सर्वात आधी आपण एक पीस घेऊ आणि टेस्ट करू. एकच नंबर गरम आहे मित्रांनो. एकच नंबर झाला आहे. आणि चिकनमध्ये जे मसाले आणि पुन्हा मडकीमध्ये बनवलं आहे त्यामुळे सॉलिड टेस्ट येतो आहे. जर मित्रांनो असे ब्लॉग आवडत असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून व्हिडिओ आहेत चॅनलमध्ये ते पण नक्की बघा.